तुम्ही कुठून आलात? आणि आष्टी तालुका बीड जिल्हा. बरं पुढे तर दरंगे साहेब आहेत ना, इतके चांगले माणसं आहेत, मराठ्या करता एवढं करतेत, पण वर भुजबळ आहे ना, भुजबळ शिव्या देऊ नका, अशा शिव्या नका देऊ. भुजबळ आहे ना, भुजबळ आमचं सगळं वाटोळं केलंय भुजबळ साहेबांनी, राणे साहेबांनी. तर तुम्हाला राजन उदय भोसले ना, ते राजन उदय भोसले म्हणले त्यांना देऊन टाका, ते गरीब लोक आहेत, आरक्षण मराठ्याला देऊन टाका. पण भुजबळने आमचा सगळा नाश केलाय आणि राणे नाश केलाय. त्यांना कधी मत होणार नाहीत मराठीची. मी किती दिवसापासून जरांगे सोबत चालत येत आहे आणि आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला? मी जवळ दरंगे संघ ही त्यांना लाठी चार्ज झालता का? हो, लाठी चार्ज झालता का त्यांना? तोपासून त्यांचे संघ आहे दरंगे संघ. आणि आता मी मुंबईला चाललोय. मी आष्टी तालुका बीड जिल्ह्यातला मुक्काम पोस्ट सय्यद मिरलोणी तालुका आष्टी जिल्हा बीड ह्या गावचा आहे. पण दरंगे संघ शेवटपर्यंत राहू आणि शेवटपर्यंत आम्ही करू. आमच्याकरता त्यांनी कळकळीची एवढी मागणी चाललेली आणि निस्वार्थी माणूस आहे. याच्यासारखा माणूस निस्वार्थी जगात नाही कोणी. देव माणूस आहे. बोला तुम्ही अलीकडे सांगा, मला काय तुमचं म्हणणं आहे? तुम्हाला वाटतं का की जे काय सगळे मराठी बांधव यांनी जे काय सपोर्ट केलाय याच्या जीवावर आम्ही जगतोय? म्हणजे मनोज जरांगे हे आमचे भाऊ आहेत, सख्खे म्हणजे चुलत भाऊ आहेत. मी जरांगेचे मातोरी. हा, तर आज जेवढ्या लोकांनी आम्हाला जे सपोर्ट केलाय याच्यात खूप आभारी आहेत. आम्ही घेतल्याशिवाय आरक्षण सोडणार नाहीत. तर याच्यामध्ये खूप मराठी बांधवांचा जे काय आता पुण्यामध्ये जे तुमचं कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, इथं सगळे लोक आणखीन जवळपास 3 ते 3.5 करोड लोक इथून आता मुंबईच्या दिशेने जात आहेत. तर आम्ही घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही किंवा शांत बसणार नाही असा इशारा जो आहे किंवा अशी विनंती जी आहे ते हे मराठा समाजाचे लोक करताना दिसत आहेत. बोल. सकल मराठा समाज महाराष्ट्रातले 36 जिल्हे इथून जो काही मराठा आहे तो जरांगे पाटील यांच्यासोबत आहे. जरांगे पाटलांचं सरकारने ऐकावा. सरकारने मराठ्यांना एक चांगल्या विचाराने 50% ओबीसी मधून 50% आत आरक्षण देण्यात यावे एवढीच आमची इच्छा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आमची मागणी सरकारला कुठलीही नाही. आमची लेकरं बाळं अक्षरशः 1% रडत माघारी येतात. नाविलाजाने त्यांनी आई वडिलांना न सांगता फाशी घेतात, आत्महत्या करतात. ह्याबद्दल आमचे जे मराठा समाजांचे मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांना फार दुःख झालेलं आहे. काही मुलं अक्षरशः दारूच्या व्यसनात गेलेले टेन्शनमध्ये. तर ह्या विचार करून सरकारने आमच्या मराठा समाजाला ओबीसीमधून 50%च्या आतमध्ये आरक्षण दिलंच पाहिजे. आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. एक मराठा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा जो आहे तो खरं तर हे मराठा समाजातील बांधव करताना दिसत आहेत. बोला, तुम्ही कुठून आला सांगा मला आणि तुमची. लातूरवरून आलोय, शरद विलासराव जाधव. मला एवढंच सांगायचे आहे, 288 आमदार आणि 48 खासदार यांचा प्रत्येकाचा शब्द आहे ओबीसीला धक्का न लावता. परंतु आमचं आरक्षण ओबीसीतच आहे. ते ओबीसीत म्हणजे ओबीसीतच आहे. 288 आमदार आणि 48 खासदार म्हणतात ओबीसीतच आहे, परंतु त्याचा विपर्यास करतात. त्यांना सांगायचं माझी विनंती आहे की आता तुम्ही ओबीसीतून 50%च्या आतून आरक्षण दिलंच पाहिजे, नाहीतर तुमच्या खुर्च्या खाली केल्या पाहिजे. ही माझी कळकळीची विनंती आहे.